लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज 106वी जयंती साजरी झाली। केवळ 1.5 दिवस शाळेत जाण्याची संधी मिळालेल्या या महान साहित्यिकानं आपल्या जिद्द, अनुभव आणि असामान्य प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिलं। औपचारिक शिक्षण कमी असलं तरी जीवनाचा मोठा अनुभव आणि वाचनाची आवड यामुळे त्यांनी साहित्य विश्वात वेगळं स्थान निर्माण केलं। अशा थोर साहित्यिकाच्या जयंतीनिमित्त आज ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती। राजारामपुरीत साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकस्थळी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती। खासदार धनंजय महाडिक यांनी राजारामपुरीतील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार महाडिक यांना अण्णाभाऊ साठे यांचा ग्रंथ देऊन सत्कार केला। तसंच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली। यावेळी बाजीराव नाईक, नगरसेवक विजय जाधव, राहुल चिकोडे, विराज चिखलीकर, अमर साठे, विशाल शिराळे, प्रशांत अवघडे, राहुल सोनटक्के, धनाजी शिंदे, मोनाली आवळे, संजय माघाडे, गणेश सकटे उपस्थित होते। मानवतेचा संदेश देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समता परिषदेच्या वतीनं आज विविध कार्यक्रम घेण्यात आले। परिषदेच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी परिषदेच्या अध्यक्षा शीतल तिवडे, इंदुबाई साळी, संदीप कांबळे, दादासाहेब चोपडे, शैलजा घोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आज पार पडली। प्राचार्य नेताजी पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजामध्ये वैचारिक क्रांती घडवली आहे, तर लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याची ज्योत मनामनात प्रज्वलित केली असं प्रतिपादन प्राचार्य नेताजी पाटील यांनी केलं। यावेळी प्राध्यापिका सुखदा हटवळ, सुनीता आवळे, नमिता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला आज कोल्हापूर सिव्हिल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर संघटनेनं सामाजिक आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनाची जोड दिली। या संघटनेच्या वतीनं हुतात्मा पार्क बागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लाड, अनिल भालेकर, चंद्रकांत कांडेकरी, संतोष मंडलिक, मोहन गोखले, संजय मांगलेकर, जितेंद्र लोहार, सुजित भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। विचारेमाळ उत्सव समितीच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी संपन्न झाली। दिवंगत समाजसेवक स्वर्गीय भरत लाटकर यांना मरणोत्तर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर करण्यात आला। हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारला। यावेळी नगरसेवक विशाल चव्हाण, अमर हेगडे, विजय हेगडे, राहुल तलवारे, सर्जेराव दाभाडे, सदाशिव सकटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जय भारत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर श्रीधर सावंत विद्या मंदिर आणि जय भारत हायस्कूल तसंच महाराणी ताराबाई अध्यापक विद्यालयाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी पार पडली। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज 106वी जयंती। या निमित्तानं लहुजी संघर्ष सेनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अमर तढाके यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचा संघर्ष आणि त्यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केली। यावेळी निकेश गायकवाड, मनोहर आवळे, विठ्ठल झाडगे, कपिल तट्टे, अंकुश घाटगे, सतपाल देवकुळे, राजेश बिराजे, तेजस सोनुले, पार्थ वायदंडे, सचिन माने, आयुष तढाके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामागील कनाननगर परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। माजी नगरसेवक दिलीप पोवार, सागर पोवार, माजी नगरसेविका स्मिता माने यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन झालं। यावेळी स्वाती भोसले, बंडा लोंढे, प्रकाश थोरे, सोनू पोवार, गुंडा कोळी, श्रावणी कांबळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते। दरम्यान सर्वधर्मीय जयंती समितीच्या वतीनं राजारामपुरीतील अण्णाभाऊंच्या पुतळ्याला परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुरणे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष प्रशांत अवघडे, बहुजन सेनेचे संस्थापक आदिनाथ साठे, दावीद भोरे, गोपाळ साठे, चंद्रकांत दिंडे, प्रसाद पाटोळे, रमेश देवकुळे, पल्लवी पाटोळे, पप्पू पांढरे, डॉक्टर माधुरी चौगुले, सागर हेगडे, अमोल मांगले उपस्थित होते।